पानी के लिए हांडा कलशी आंदोलन। मनसे ने सड़क जाम कर और मठ तोड़कर अपना गुस्सा जाहिर किया है। महिलाएं अपना गुस्सा जाहिर करने के लिए सड़कों पर उतर आईं। पानी के मुद्दे पर मनसे आक्रामक। मीरा भाईंदर शहर में पिछले कई दिनों से पानी की कमी हो रही है। अब मनसे इस पर आक्रामक हो गई है और मीरा भाईंदर शहर में पानी की समस्या को हल करने के लिए लोगों को सड़कों पर ले आई और आज सुबह 9 बजे के आसपास हाथों में हांडा कलशी लेकर नवघर नाका पर विरोध प्रदर्शन शुरू कर दिया। नारे लगाते हुए कहा कि शहर में पानी कहां जा रहा है इसका पता लगाना होगा। बघा, गेले अनेक वर्षापासून मीरा भाईंदरचे अधिकारी हे नागरिकांची खिळवाड करतात। तुम्ही बघत असाल या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या आहे। काय बिल्डिंगला 1 मिनिट पाणी येतं, काय बिल्डिंगला 5 मिनिटं, काय 4 तास पाणी येतं आणि मला वाटते अधिकाऱ्यांचं फेल्युअर आहे, मीरा भाईंदर महानगरपालिकेचं फेल्युअर आहे। अनेक वर्षापासून पाण्याची समस्या या ठिकाणी मॉल येत आहेत, मेट्रो येत आहेत, फार मोठे मोठे प्रकल्प येत आहेत, भवन येत आहेत, भवन निर्माण होत आहे, मोठे मोठे साधू संत येत आहेत, तरी या ठिकाणी पाणी येत नाही। म्हणजे मला वाटतं नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर कुठल्याही प्रकारचा अंकुश नसल्यामुळे या गोष्टी करत आहेत। अधिकाऱ्यांचा जर माज उतरवला तर म्हटलं बरोबर या ठिकाणी पाणी होतं आहे आणि ज्या डिपार्टमेंटमध्ये पाण्याची जी योजना चालतात किंवा पाण्याची जी यंत्रणा चालतात त्या जे अधिकारी आहेत ना हे सक्षम नसल्यामुळे हे कामं होत आहेत असं मला वाटतं। पाण्याचा प्रश्न आज आंदोलन केल्यानंतर जरी नाही सुटला तर पुढचं पाऊल मनसेचं काय? बघा, आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे। जनप्रतिनिधीच्या जसं आम्हाला कळकळीची विनंती आहे की पाण्यासारख्या गोष्टीमध्ये आपण राजकारण करू नये आणि मला वाटतं आता ही रस्त्यावर आम्ही उतरलो आहे। जर पाण्याची समस्या नाही झाली तर कार्यालयामध्ये घुसून त्याच्या तोंडावर पण काळा फसण्याचं महाराष्ट्र शिवसेना काम करेल हे तुमच्या माध्यमातून सांगतो। मीरा भाईंदरमध्ये सामान्य नागरिकांसाठी पाणी नाही, पण टँकर माफी याच्यात खूप पाणी वेचत, काय बोलणार? 100% टँकर माफियांचं राज्य आहे। ह्याच्यामध्ये ताळमेळ कोणाचा आहे? अधिकाऱ्यांचा आणि त्या टँकर माफियांचा ताळमेळ आहे। मला वाटतं ही कुठं तोडणं गरजेचं आहे। मला फक्त परत एकदा तुम्हाला मी सांगतो, जनप्रतिनिधी कार्यरत नसल्यामुळे आणि त्यांचा अंकुश त्या अधिकाऱ्यांना नसल्यामुळे या गोष्टी घडत आहेत। पाण्यासारख्या समस्या परत एकदा सांगतो याच्यावर राजकारण होता कामा नये। सर्व पक्षांनी निस्वार्थ होऊन या विषयावर गंभीरपणे लक्ष द्यावं ही माझी प्रामाणिक इच्छा आहे। पाणी नक्की कुठे जिरतंय याचा प्रश्न तुम्ही विचार करणार का? 100% हा सूर्यडामचं जे किंवा पाणी जर ठाण्यावर येत आहे ते मध्ये कुठल्या बिल्डरकडे जातं, कुठल्या आमदारांचे प्रोजेक्ट आहेत, कुठल्या खासदारांचे प्रोजेक्ट आहेत, कुठल्या CMचे प्रोजेक्ट आहे, या सगळ्या गोष्टीवर शहानिशा होणं गरजेचं आहे। तरच म्हटलं मीरा भाईंदरमध्ये पोहोचेल, नाही तर तुम्ही भवन महाराज संत यांना बोलून काही होणार नाही। इथे पाण्याची समस्या ज्वलंत प्रश्न आहे, ह्याच्यावर लक्ष द्यावं ही प्रामाणिक इच्छा आमची।